नमस्कार. लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्या सोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. भारत फ्रान्समध्ये 21 करार, मैत्रीचे नवे पर्व सुरू. AI फीचर्ससह देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार लॉन्च. भारताने बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले. पुण्यात व्हॉट्सअप फसवणूक, 3 लाखाचा गंडा. मुंबई स्थायी समिती अध्यक्षपदावर आज मोठा निर्णय. एसटी सुरक्षेसाठी राज्यभर 7,000 CCTV बसवणार. दुर्घटनेनंतर सर्व मेट्रो मार्गांची सुरक्षा तपासणी सुरू. ई स्पीड बोट सेवेचे कंत्राट रद्द होण्याची शक्यता. 4 राज्यात एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका. प्रकल्पासाठी MMRDAला जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनींची गरज. अजित पवार विमान अपघात तपासात फ्लाईट डेटा रेकॉर्डरची माहिती मिळाली. सिमेंटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन आणि AI प्रोडक्ट अवघ्या काही मिनिटातच हडप. 31 आठवड्याच्या गर्भपाताला हायकोर्टची परवानगी. श्रीनिवास कुलकर्णी आणि भालचंद्र नेमाडेंना साहित्य पुरस्कार जाहीर. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रेच्या वडिलांचे निधन. बिग मध्ये तरुणीचे अपहरण, आई भावावर हल्ला. नागपुरात कार अपघातात बालकाचा मृत्यू. पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, काही रस्ते बंद. पोलीस भरतीसाठी एका पदामागे 10 उमेदवार. रोहित शर्मा म्हणाले, मुंबईत राहायचे तर मराठी येणे गरजेचे. रणजी सेमीफायनल मध्ये मोहम्मद शमीचे 8 विकेट्स. सोलापुरात 300 कोटीचा कांदा विक्री व्यवहार. समुदाय विकास अधिकाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. सार्वजनिक सुरक्षतेसाठी पायाभूत प्रकल्पांना वेग. राज्यात कायदा सुव्यवस्था व आरोग्य सेवावर प्रशासन सतर्क. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.